पाण्याची बॉटल घेऊन बसते इथे काय आपण पेपरला येऊन बसतो. म्हणताय नाही बोलल्यावर जास्त पाणी लागतं. हो आता तुम्ही किती बोलणार आहे काय त्याची कॉन्सेप्ट आहे आता आज? तर गाईज गुड मॉर्निंग, सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ जरा स्पेशल असणार आहे कारण मोस्ट रेकमेंडेड व्हिडिओ आहे हा. आणि मला माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरनी हा सजेस्ट केला होता की ताई तुम्ही असा व्हिडिओ बनवा म्हणजे की आपले जे फोटो आहे आमचे जुने फोटोच्या मेमरीज म्हणजे ओल्ड फोटो मेमरीज. तर अशी काहीतरी आमची आजची कन्सेप्ट आहे. आणि आम्ही दोघांनी पण 10 फोटो सिलेक्ट केले. मी जास्त केले. किती? माझे काही केले पण जेवढे मला वाटले तेवढे टाकले ठीक फोटो. आहे, तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या. आणि प्रत्येक फोटो मागं काय मेमरीज आहे ते यांचे फोटो मला माहीत नाही, माझे फोटो त्यांना माहीत नाही. आता मी माझे फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये सेंड केले, कदाचित त्यांनी पाहिले की नाही मला माहीत नाही. पण मला तर त्यांचे फोटो माहीत नाही कारण आता माझा मोबाईल व्हिडिओ काढायला ठेवला आहे त्यामुळे मला त्यांच्या मोबाईलमधूनच फोटो दाखवावा लागणार आहे. तर मला इंस्टाग्रामला खूप सारे DM येत होते की तुम्ही असा व्हिडिओ बनवा ओल्ड फोटो मेमरीजचा. तर म्हटलं ठीक आहे बनवू एक दिवस, असं आज बनवू उद्या बनवू असं करत करत फायनली आज त्याला मुहूर्त आलेला आहे. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल की नाही कमेंट करून मला नक्की सांगा. तर पहिला फोटो तुमचा. तुझा लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट. तसा मी स्क्रीनवर फोटो टाकलाच, असा मोबाईलमधून तुम्हाला एवढं दिसणार नाही. तर हा आहे पहिला फोटो जो की आमच्या लग्नाच्या दिवशीचा सकाळचा फोटो येतो. आणि ते असतं ना लग्नाच्या दिवशी पण काय काय करायचं ते सुपारी वगैरे सोडायची ते खेळ असते ना. हा सकाळची आंघोळ जी असते ना ते. तर काय किस्सा झाला होता सांगा. तू सांग, तू फोटो हा फोटो मी का घेतला हे तुम्हाला चांगलंच कळलं. पाहूनच मी हसलो त्याला. हो सांग काय. तर याच्या मागे कारण काय माहिती का, हे स्वतःच्या लग्नाच्या दिवशी स्वतःच्या बायकोवर कोण चिडू शकतं. ही गोष्ट मला म्हणजे माझ्या लग्नाच्या दिवशी असं वेगळंच वाटलं की आपला नवरा आपल्याच लग्नाच्या दिवशी कसं काय चिडू शकतो आपल्यावर. एवढे 6 महिने तर चांगले बोलत होते, लग्नाच्या दिवशी काय झटका आला एवढा. तर म्हणून मी स्पेशली हा फोटो हे सांगण्यासाठी ठेवलेला आहे. आणि हे काय चिडले होते सांगू का, याच्यासाठी मोठं कारण दुखडे सांगायचं तू फोटोच्या दुखडे नाही, ती मेमरीच आहे ना माझी, कायम माझ्या लक्षात राहिलेली. माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या नवरा मला बोलला होता असं. तर काय झालं होतं, सकाळी आम्ही झोपलो होतो हळदीच्या दिवशी 3:30 वाजता. आणि त्यानंतर माझ्या मेकअपवालीने सांगितलं की तुला हेअर वॉश करायचंय. तर मी परत 5 वाजता उठले, 3:30ला झोपून 5 वाजता उठली आणि हेअर वॉश केलं कारण माझे केस जास्त मोठे होते. म्हटलं वेळ लागेल सुकायला वगैरे. आणि यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं तू 10:30 पर्यंत मेकअप करून मला रेडी पाहिजे फोटोशूटसाठी. म्हटलं आता नवऱ्याचा आदेश तेव्हा सर राखो बरं, तेव्हा नवीनच होतं त्याच्यामुळे म्हटलं आपण रेडी झालं पाहिजे. मी माझ्या मेकअप आर्टिस्टला पण सांगितलं होतं तुम्ही लवकर या, लवकर आवरायचं सगळं. तर मी 7 वाजता यांना फोन केला कारण ते सकाळची आंघोळी वगैरे असताना. तर मी यांना फोन केला की ते करायचं आहे की नंतर का नाही करायचं, कारण ते ऑप्शनल असतं करता किंवा नाही असं ऑप्शनल असतं. तर हे इतके चिडले, यांची झोप मोडली वाटतं, हे इतके चिडले माझ्यावर. ठेव म्हणे फोन. मला फोन केला आणि फोन केला मग मी आवरून लगेच ती म्हणे नाही लवकर या म्हणे, आता सगळी तयारी झाली तुमचीच वाट पाहते. असं नाही म्हणले मी, हे जरा एक्स्ट्रा होतंय असं नाही म्हणले. तिथे गेलो सगळे, तिथं कोणीच नाही. आम्हाला फोन करून बोलवलं, तिथं कोणीच नाही आंघोळीच्या ठिकाणी. म्हणून खोटं बोलू राहिले तुम्ही, किती खोटं बोलू राहिले. असं काहीच झालेलं नाही, मी फक्त विचारलं होतं की करायची की नाही असं लवकर आवरायसाठी. तर आता ते बाकीचं पाणी वगैरे आणायचं का माझं थोडीच आहे ना, तिथे माझ्यासोबत जे माझे नातेवाईक असेल ते आणतील ना, तर ते त्यांच्या हिशोबाने जेव्हा आणायचं तेव्हा आणतील. मी असं कसं काय त्यांना फोर्स करू शकते ना. तर हे माझ्यावरच चिडले, इथं काही तयारी नाही, मला कशावर बोलवलं इतके बोलले होते मला किंवा. आणि सगळे होते, दादा दीदी म्हणजे माझ्या ननंदबाई कोल्हापूरच्या, त्या सगळ्या होत्या. आणि माझी बी घरची होती तिकडची. हे एवढं समोर मला बोलले, मी काहीच म्हणले नाही, मी शांत बसले. ओरडले नव्हते का पण तुम्ही? चिडले होते ना खरं सांगा. काही बोललो नाही तुला, फक्त मी चिडलेलो दिसलो सगळ्यांना. हा चिडलेले दिसले, तर हे चिडले होते. तर मग बाकी सगळ्यांना तर दिसले ना चिड, पण असंच बोलले होते ना मी दोघांच्या आवडलं नाही, मला कशा बोलवलं एवढंच म्हणलं. पण मग ते चिडून बोलले ना. ठीक आहे. तर त्याच्यामुळं मेमरीजच्या नादात भांडण होतील बरं का. नाही भांडण नाही सांगते मी. तर त्याच्यानंतर काय झालं होतं मग तुमच्या बाबतीत? मला लई झापलं गणू दादानी आणि तीननी, परत वहिनींनी आणि त्याच्यानंतर गुड्डी दीदी, राधिका, सगळ्यांनी असं मला रूम मध्ये घेऊन गेले तिकडं.
त्याच्यामध्ये असं झापलं मला, तुला काही कळतं का आपण एवढ्या सगळ्या. बरोबर आहे ना, लग्नाची दिवशी कोण स्वतःच्या बायकोला बोलू शकतं. त्याच्यामुळे मी हा फोटो मुद्दाम ठेवलेला आहे. ठीक मला आहे. शोधायला पण लय टाइम लागेल यार. अरे फोल्डर बनवलं तरी मी कालच सांगितलं होतं. हा एक फोटो आहे आणि दुसरा फोटो आहे. एकच वेळेस काय दाखवते नंतर एकाच वेळेस म्हणजे ते दोन्हीचं रिझन आहे. दोन्ही एकच रिझन आहे का? आणि हा एक फोटो आहे. तर हे दोन्ही फोटो नाही का, जेव्हा श्रुतीचं स्थळ आलं होतं तेव्हा त्यांनी हे दोन फोटो पाठवले होते. त्याच्यामुळे ते दोन फोटो मी सिलेक्ट केले. म्हणजे ती तुमची मेमरीज आहे. हा म्हणजे त्या फोटो मध्येच तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना. हो का? त्याच्याकडे बघूनच तुम्ही इम्प्रेस झाले का? अरे ऐकून घे जरा. हे दोन फोटो जेव्हा पाहिले तेव्हाच तर श्रुतीची म्हणजे फर्स्ट मेमरी माझ्या ब्रेनमध्ये स्टोअर झाली होती की श्रुती अशी दिसते. अच्छा, म्हणजे मग ती तोपर्यंत मला श्रुती कोण आहे या जगामध्ये श्रुती आहे हेच माहित नव्हतं ना. हम्म. जेव्हा हे फोटो माझ्या समोर आले तेव्हा मला कळलं की श्रुती एक मुलगी आहे जी सोनेवाडीत राहते आणि जिचं माझ्यासमोर एवढं माहित जिचं माझ्याशी लग्न करण्यासाठी स्थळ आलेलं आहे आणि ती अशी दिसते. ही फर्स्ट मेमरी आहे माझ्या लाईफ मधली श्रुतीची. अच्छा, म्हणून श्रुती माझी फर्स्ट हा फोटो घेतलाय. पहिला फोटो कोणी कोणता घेतला आणि कोणी कोणता घेतला याच्यावरून तुम्ही समजून घ्या की कोण किती जास्त म्हणजे आता हे रागवल्याचं सांगितलं पण कोणी जास्त थॉटफुल होऊन फोटो आणि चूज नाही केले, ना. कोणी मेमरीजची कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून फोटो चूज केले हे तुम्हाला समजलं मेमरीची असेल. ही खूप मोठी मेमरी भांडणं आहे. करायची नाही. लग्नाच्या दिवशी भांडण. हा फोटो मस्त होता. त्याच्यावरूनच तुला सिलेक्ट केलं होतं. बरोबर. गाईस हा फोटो बघा आणि हा जो फोटो आहे बघा, कधीचा फोटो आहे सांगू शकता? नाही तुम्ही जेव्हा मला बघायला आले होते ना पहिल्यांदा तेव्हाचा हा फोटो. आणि ही पण मी पण चांगलीच मेमरीज घेतली नाही. तुम्हाला आठवत नाही की मी अशी दिसत होती आली तेव्हा? तर हे जेव्हा बघायला आले ना तेव्हा मी असा काहीतरी लुक केला होता, साधा सिंपल, फक्त साडी वगैरे घालून. म्हटलं कसं आहे मेकअपमध्ये दाखवून अजून नंतर वेगळी दिसले तर म्हणून आधी तर वेगळीच होती आता वेगळी दिसती, त्यामुळं मी एकदम साधा लुक केला होता. आणि हा एक फोटो आहे जेव्हा आम्ही प्री वेडिंग शूट करायला गेलो होतो. आमचं लग्न जवळ फिक्स झालं होतं. त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिकला प्री वेडिंग करण्यासाठी गेलो होतो. पंचवटीला तेव्हा फर्स्ट लुक जो होता आमचा प्री वेडिंग शूटचा, म्हणजे आम्ही तिला बघायला गेल्यानंतर डायरेक्ट आम्ही प्री वेडिंगलाच भेटलो होतो. त्याच्यानंतर नाही आले होते तुम्ही एकदा एकदा आलो होतो घरी. बबलूच्या लग्नात भेटलो होतो. ही तिसरी चौथी भेट होती आपली. करेक्ट. पण प्री वेडिंग साठीचा हा लुक होता जो की हा फोटो सगळ्यात बेस्ट फोटो. सगळ्यात चांगला फोटो आलेला आहे हा. त्याच्यामुळं हा सिलेक्ट केला मी. त्याच्यामध्ये श्रुती थोडी जास्त चांगली दिसत होती. असं तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही स्वतः असं- जास्त चांगले. नाही. तुम्ही पण छान दिसतो. नाही श्रुती छान दिसत होती म्हणून मी सिलेक्ट केलाय. ठीक आहे. तर गाईज हा पण माझाच फोटो आहे आणि हे बघू ओळखते की नाही हा कोणता फोटो आहे सांगा. तुमच्या घरातला आहे म्हणजे जेव्हा म्हणजे मी श्रुतीला बघायला गेलो होतो त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर मम्मीला पहिल्यांदा श्रुतीच्या त्यांच्या घरी जायचं होतं. त्याच्यामुळे मी मम्मीला घेऊन मम्मीला भेटायला काहीतरी जायचं होतं. नाही मलाच बघायला आधी. हा का? हा ठीक आहे. मग मम्मीला घेऊन मी आणि मम्मी आम्ही दोघं यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा श्रुती म्हणजे आमचे जेवण वगैरे झाले, मम्मी तिकडं मध्ये होती तर श्रुती हॉलमध्ये येऊन बसली होती माझ्या समोर आणि असंच आम्ही असे एकदम ऑकवर्ड गप्पा म्हणजे ना नवीनच होतो आम्ही एकदम. कारण हे पाहायला आले त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी हे परत आत्याला घेऊन आत्याला बघण्यासाठी आत्याला मला बघण्यासाठी आणलं होतं. तर म्हणजे जास्त बोलणंच नव्हतं झालेलं आमचं. काही जे बोललेलं ऑनलाईन असं चॅटिंगवर बोललेलो, जास्त भेटून कधी बोलणंच नव्हतं. त्याच्यामुळे समोरासमोर आम्ही इतके ऑकवर्ड झालेलो होतो दोघं पण. फर्स्ट मीटिंग मध्ये जे बोललो होतो ना ते तर आठवत पण नाही मला. काय म्हणजे बोललो काहीच होतो. बोलच नव्हतं असं काय चाललं काय नाही, बस हसलो बिसलो एवढंच, बाकी काहीच नव्हतं. पण तेव्हा त्यांनी हा माझा फोटो काढला होता हा. तर तो मी अजून पण जपून ठेवलेला. फर्स्ट फोटो म्हणजे काढला यांच्या मोबाईल मधला माझा हा फर्स्ट फोटो असेल. अरे किती स्वार्थी आहे तू. 3 फोटो चूज केले, 3 मधले 2 फोटो तर तुझेच आहे मग काय झालं? आणि मी पण तुझेच फोटो चूज करून राहिलो. मी केले तुमचे पण आता दाखवीन ना पुढं. ओके. तर गाईज हा फोटो तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवरती पाहिला असेल. हा माझा आणि का म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यात काढलेले सगळ्या फोटोजमध्ये फेवरेट टॉप 5 फोटोज मधला फोटो आहे की जो मला खूप आवडतो.
कारण ते त्याच्यात खूप छान दिसते. मी पण छान दिसतोय, श्रुती पण छान दिसते आणि म्हणजे फोटोग्राफरनी पण थोडासा म्हणजे आमचा एंगेजमेंटचा आय थिंक एकच फोटो आहे. त्याच्या 8 दिवसातच लगेच आमच्या लग्नाची तारीख वगैरे फिक्स झाली. आमचं काही साखरपुडा वगैरे असं साखरपुड्याचा कार्यक्रम नाही झाला आधी. माहिती का, लग्नाचे 2 दिवस जे राहतात ना, हळद आणि लग्न, तर हळदीच्या दिवशी सकाळी आमच्या घरी मांडव डाळे होते. म्हणजे सकाळी दिवस उगल्यापासून तर नवरदेवाला लग्नाला जाईपर्यंतचा इथं कार्यक्रम होता आमच्या घरी. त्याच्यानंतर परत यांच्या घरी जायचं होतं. म्हणजे इथून गेलो, यांच्या घरी गेलो, गावात गेलो, यांच्या गावात मिरवणूक झाली, नवरदेव मिरवित. मी आय थिंक माझ्या हा ते लग्नाच्या व्हिडिओमध्ये दाखवले. हे का सांगतोय पूर्ण पार्श्वभूमी, कारण त्या दिवशी खूप सारे कार्यक्रम होते 2 दिवस. म्हणजे हळदीच्या दिवशी जास्त कार्यक्रम राहते. इथं नवरदेवाच्या घरी जातो, परत मुलीच्या घरी जावं लागतं, मुलीच्या गावामध्ये जावं लागतं, कारण लग्न आता गावात नाही राहत ना, लॉन्सला राहतं. कोपरगावला लग्न होतं, सोनेवाडीला गेलो, परत तिथून मग कोपरगावला आलो. परत त्याच्यानंतर मग पहिले फळाचा कार्यक्रम राहतो, नंतर कुंकू लावायचा कार्यक्रम राहतो, मग कुंकू लावल्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम राहतो. आणि आता कसं आहे, सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे याच्यात वेगवेगळे ड्रेस घालायचे राहतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना वेगवेगळे ड्रेस घातले. आणि जे साखरपुड्याचा कार्यक्रम होता, म्हणजे जिथं एंगेजमेंट रिंग वगैरे घालतो आपण, त्याच्यासाठीचा हा ड्रेस घातलेला होता. तर ह्या ड्रेसवरती आमचा एवढा एकच फोटो आहे. एवढी घाई होती. लोकांचे नाही का एंगेजमेंट नंतर किती सारे फोटोज काढले जाते, कपल फोटोज वगैरे, सिंगल फोटो. आमचा एकच फोटो आहे, एवढा एकच फोटो. कारण बाकीचे जेवढे कार्यक्रम आमचे राहतात ना, ते कारण नंतर लगेच हळद होती. आणि कसं होतं ना, आता इकडून जे पाहुणे आलेले, म्हणजे इथून आमच्या गावातून जे पाहुणे आले होते, परत त्यांना घरी यायचं होतं, लांब यायचं होतं, त्याच्यामुळे कार्यक्रम पटकन आवरले पाहिजे ना, आपल्याला यायचं जायचं पण तेवढं मॅनेज झालं पाहिजे ना, त्याच्यामुळं सगळी घरी चालू असते. जो की एवढाच एक फोटो आहे एंगेजमेंटचा, त्याच्यामुळे सिलेक्ट केलाय. आणि लय मस्त फोटो आहे, कारण त्याच्यासाठीचा जो फेटा घातला होता ना, तो फेटा राजस्थानवरून बोलवलेला होता. आणि तो फेटा बांधण्यासाठी म्हणजे लय वेळ लागला होता. तो फेटा बांधण्यासाठी कमीत कमी फेटा बांधणाऱ्याला 3-3.5 तास लागले होते तो फेटा बांधायला. तो जोधपुरी पण एकदम मस्त दिसत होता, तो जास्त छान दिसत होता, माझ्या ड्रेसला एकदम सूट करत होता. म्हणून गाईज हा फोटो बघा, थोडा फनी आहे, पण मी सिलेक्ट केलाय कारण काय झालं होतं, यांचं ना जॅकेट होतं एक, आणि त्याचा कलर जरा डल झाला होता. तर यांनी ऑनलाईन बघितलं, काहीतरी कलर देऊन जास्त ब्लॅक होतं वगैरे, तर यांनी ऑनलाईन कलर वगैरे ऑर्डर केले. आणि त्यांची रेसिपी चालू होती, ते कलर पाण्यात उकळून वगैरे बरंच काय काय चालू होतं. आणि त्याच्यासाठी त्याच्यात एक ॲप्रॉन पण होतं, तर यांनी ॲप्रॉन वगैरे घालून एकदम ॲस्थेटिकली कलर देण्याचं काम चालू होतं. केमिस्ट्री लॅब झाली होती केमिस्ट्री लॅब होती, किचन मध्ये लॅब चालू झाली होती आमची कलर देण्याची. तर त्याच्यामुळे मी यांचा आज फोटो काढला होता. म्हणजे आता एक फनी फोटो दाखवतो मी. हा फोटो आहे का, हा तुम्हाला बघून असं वाटेल की काहीच नाही, नॉर्मल फोटो, एकदम नॉर्मल फोटो. पण हा आमचा मोस्ट रिसेंट ट्रिप जी होती आमची दोघांची, म्हणजे आम्ही दोघंच फिरायला गेलो होतो. कुठं तर संभाजीनगरला गेलो होतो आम्ही, आणि 2 दिवसासाठी फिरायला गेलो होतो. तर त्या 2 दिवसात आम्ही फक्त हा एक फोटो काढलेला आहे माझ्या मोबाईल. हा एवढाच एकच फोटो. संभाजीनगर मध्ये गेल्यानंतर म्हणजे 2 दिवस फिरलो आम्ही, आणि मी फक्त एवढा एकच फोटो काढला होता. कारण त्या ट्रिप मध्ये आम्हाला असं रिअलाइज झालं, कारण आम्ही एकदम बोर झालो होतो. इतकी बोर ट्रिप माझ्या आयुष्यात. पहिली गोष्ट, यांच्या मित्रांनी आमचा पोपट केला, कारण आम्ही त्यांना घेऊन जाणार होतो, आमचं फिक्स झालेलं होतं, ते पण हो बोलले होते. आम्ही त्यांच्या घराजवळ त्यांना घ्यायला गेलो, आणि म्हणे की नाही आता नाही यायचंय, त्यांची वाईफ काय आजारी पडली तिथे, काय आता नाही यायचंय म्हणे. म्हटलं आपण तिला जातच आता हॉस्पिटलला घेऊन जाऊ, पण नाही, त्यांनी आम्हाला इतकं बोर केलं ना मग तिथंच. मग आमचा मूड ऑफ झाला, कारण कसं ना, अजून एक जण असलं ना थोडंसं मजा मस्ती राहते. आता 2 जण काही ना सोबत राहतो, तिथं पण काहीच मजा मस्ती नाही. तरी पण माझा भाऊ तिथं होता संभाजीनगर मध्ये, दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला घेऊन फिरलो. मग याच्या मागची स्टोरी सांगायची म्हणजे, आम्ही अशा टाईपचं कपल आहे की जी दोघं सोबत म्हणजे जास्त खुश नाही कपल असे असतात की दोघं सोबत, दोघंच लागते लोकांना, त्यांना जास्त लोक नाही लागत, ज्याची त्याची आवड आहे. हे काही त्यांना नाव नाही ठेवते मी, पण ज्याची त्याची आवड आहे. पण आम्ही असे आहे ना, आम्हाला दोघं नाही लागत, आम्ही दोघंच नाही पाहिजे, आम्हाला अजून 2-3 जण लागतात. जास्तीत जास्त आम्ही दोघांना एकमेकांना 10 मिनिटं टॉलरेट करू शकतो. त्याच्यानंतर आमची चिडचिड व्हायला लागते, भांडण व्हायला लागते, त्याच्यानंतर बोर व्हायला लागतं, असं आहे. त्याच्यामुळे ती हा फोटो, ही सगळ्यात बोर ट्रिप होती आमची. हा फोटो सिलेक्ट करण्यामागचं लय मोठं, त्या फोटो मागं लय मोठं बॅगेज आहे. म्हणजे त्या ट्रिपचा खर्च आणि ते 2 दिवस आठवले
का तेव्हा एवढाच एक फोटो म्हणजे दिसतो. ना या अक्षरशः असं वाटत होते की घरीच 2 दिवस मजा केली असती, आराम केला असता. भाई लॉंग विकेंड होता लॉंग विकेंड होता त्या दिवशी. बरं जिथं गेलो तिथं सारा म्हणजे बरं, भारतातले आणि- सगळे टुरिस्ट तिथंच येत होते. New Year. 31 होतं त्यामुळे सगळीकडे गर्दी होती. असं वाटायचं सगळे भारतातले टुरिस्ट इथंच आले होते. तर काय हा फोटो बघा, ही एक आमची वेगळीच मेमरीज आहे बघा. इथं आम्ही ना पूर्ण कंटाळलो होतो दिवसभर, म्हणजे 6 वाजेपासून ते इथं 8-9 वाजत आले होते ह्या टाइमपर्यंत. आणि आम्ही कंटाळलो होतो एकदम पोज देऊन फोटो काढून. त्यानंतर ना आमच्या मनात ज्या पोज येत होत्या ना त्या डायरेक्ट समोर दिसत होत्या. त्या फोटोमॅनने आम्हाला एक पोज सांगितली, आम्ही ती सोडून ही पोज करीत होतो आणि असंच फोटो काढून घेतला. एकदम वैतागलो होतो आम्ही या सिच्युएशनला, म्हणून आमच्याकडून असे काहीतरी फोटो निघाल्या जात बॅकअप होते. टाइमचे फोटो हा चांगला फोटो thoughtful. गाईज बघा हा फोटो. म्हणजे आमचं लग्न होऊन 4-5 दिवाळीच्या आधीचा फोटो. दिवाळीच्या आधीचा फोटो आहे का? 4-5 महिने झाले होते लग्न मी होऊन. दिवाळीचं आवडत. आणि श्रुती दिवाळीचा आवडत होती. ती ना म्हणजे मी रूम मध्ये आलो त्या दिवशी वर्किंग होतो, मी खाली होतो, खालवर आलो पाहिलं एवढा सगळा पसारा करून बसलेली होती. मग मला मोह आवडला नाही, मग मी फोटो काढला. गाईज हा फोटो बघा. हे काही पण काय झालं होतं, आम्ही ना सगळे उज्जैनला गेलो होतो. म्हणजे आम्ही सगळे होतो, दादा दीदी नितीन दादा ते सगळे 17 जण आणि 17 जण हा 17 लग्न जण. झालं. आपलं लग्न किती तारखेला झालं? 28. 2 महिन्यांनी गेलो होतो आपण. हा 1.5 महिना कंप्लीट झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही उज्जैनला गेलो फिरायला होतो. गेलो उज्जैन सगळे. इंदोर तिकडं माहेश्वरी वगैरे असं फिरायला गेलो होतो. तर इतकं ऊन होतं, एक तर जून चालू होता आणि दुपारीच आम्ही नर्मदा नदीच्या घाटावर होतो. तिथं यांनी आंघोळी वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर काहीतरी आहे ना ते धबधबा म्हणजे 108 झरणे होते तिथं. हा, 108 झरणे. महेश्वर मध्ये तिथे 108 झरणे आहेत. तिथं आम्ही बोटीनं गेलो आणि ते बघायला गेलो धबधबे. थोडं जास्त चालावं लागलं. इतकं ऊन होतं. त्यांनी माझी ओढणी घेतली आणि पांघरून घेतली. तेव्हा मी त्यांचा हा फोटो काढला होता. मला जरा तो फनी वाटला म्हणून मी हा फोटो काढला होता. हा एक फोटो आहे गाईस. याच्या मागची स्टोरी म्हणजे एकदम डिसेंट फोटो आहे, पण याच्या मागची स्टोरी आम्ही कधीच रंगपंचमी अशी एवढी खेळलेलो शांतते नाही. आणि अशी रंगपंचमी खेळलेलो नव्हतो. म्हणजे मी आणि गंगा कधीच आम्ही असे रंग खेळलेलो नव्हतो. तर माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच पहिली रंगपंचमी होती आमची. तर आम्ही कलर आणलेले होते आणि आम्ही असे म्हणजे गणूदादा आणि वहिनी पण पहिल्यांदाच रंगपंचमी खेळले होते अशी. आणि तेव्हा काना पडत होता. मागच्या वर्षी रंगपंचमी आहे, आम्ही तेव्हा लई कलर खेळलो. ह्या वेळेस तर पाणी खेळलो, मागच्या वेळेस थोडी. मागच्या वेळेस एकदम डिसेंट रंगपंचमी खेळलो होतो. त्याच्यामुळं म्हणजे मेमोरेबल डे म्हणजे होता. मेमोरेबल. हा फोटो बघा काहीच, मला सगळ्यात जास्त आवडतो हा फोटो, कारण त्याच्यात मी पण चांगली दिसते आणि तुम्ही पण. आणि इथं आमचं कोइन्सिडेंटली मॅचिंग झालं होतं थोडंसं असं, कारण मला माहित नव्हतं यांनी हा कुर्ता घेतलेला आहे बबलू दादाच्या हळदीला. हा बबलू दादाच्या हळदीतला फोटो आहे. आणि मी पण गेले होते हळदीला, तेव्हा आमचं लग्न नव्हतं झालेलं. पण असं मला माहीतच नव्हतं की यांनी अशा कलरचा कुर्ता घेतलाय वगैरे. फक्त लग्नाचा ड्रेस माहीत होता यांचा, यांचं हळदीचं काय नियोजन काय माहीत नव्हतं. पण आमचं कोइन्सिडेंटली मॅच झालं होतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हे ठरवून मॅच करून आले, पण तसं काही नव्हतं. असंच मला पण काही माहीत नव्हतं यांनी काय घातलंय आणि यांना पण माहीत नव्हतं की मी काय घालणार आहे. पण फोटो लई छान आला होता हा. पण बहुतेक आपले पहिलेच फोटो एकत्र काढले. हा एकत्र काढलेले हे आमचे पहिलेच फोटो, कारण तेव्हा आमचं ठरलं होतं की प्री वेडिंग नाही करायची. नाही म्हणजे असं फिक्स नव्हतं. आपलं लग्न जमलं त्याच्यानंतर पाहायला वगैरे आलो. आपले सगळे सिंगल फोटोज होते. आपण फर्स्ट टाइम भेटलो होतो बबलू दादाच्या लग्नामध्ये आणि तिथं आपण पहिल्यांदा एकत्र फोटो काढले होते. तर हे पहिले फोटो आहेत म्हणजे आम्ही एकत्र काढलेले हे पहिलेच फोटो आहे. याच्यात दुसऱ्या दिवशी लग्नाच्या दिवशी आम्ही हा एक फोटो काढला होता. सिलेक्ट कारण आम्ही हा फोटो का काढला होता माहिती का, आम्हाला प्री वेडिंग वगैरे करायचं काही तोपर्यंत डोक्यात म्हणजे असा प्लॅन नव्हता. आम्ही नाही म्हणत होतो की जाऊ दे कशाला करायचं. म्हणजे फोटो काढून झाले, हे फोटो काढले होते आम्ही पत्रिकेवरती छापायचे. कारण कसं ना पत्रिकेत आता लागते ना फोटो वगैरे, किंवा कोणाला स्टेटसला ठेवायला लागतं. मग हे काय म्हणले की आपण फोटो काढून घेऊ असं. आणि आमचं प्री वेडिंगचा प्लॅनच नव्हता आम्हाला तेव्हा करायचं. तेव्हा आम्ही म्हणजे आमच्या लग्नासाठीचे जे वेडिंग फोटोग्राफर चूज केले होते ना, तेच तिथं पण होते अवेलेबल. तर त्यांनी तिथंच आमचे फोटो काढून घेतले होते. आणि
हे फोटो काढून झाले. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर लग्नामध्ये जाऊन बसलो. मग नितीन दादा गणू दादा आमचं सगळ्यांचं डिस्कशन झालंय मग फोटोवर. नितीन दादा ते बोलले की आम्ही पण येऊ, तुम्ही जर प्री वेडिंग करणार असेल तर आम्ही पण येऊ म्हणे, कारण आम्हाला नाही करायला भेटलं. कारण नाही का गणू दादा आणि नितीन दादाचं लग्न आहे ना कोविडच्या काळामध्ये झालं होतं. त्याच्यामुळे त्यांना कुठे जायला नाही तेव्हा भेटलं. रेस्ट्रिक्शन होते ना एवढे, तर त्याच्यामुळं प्री वेडिंग ते दोघांचं पण नाही झालं. त्यांचं लग्न असं 3-4 महिन्याच्या अंतरावर झाले. म्हणजे गणू दादाचं झालं आणि 2-3 महिन्यांनी 2-3 महिन्यांनी नितीन नितीन दादाचं लग्न झालं असं होतं. तर त्याच्यामुळं त्यांना असं प्री वेडिंग वगैरे करता नाही आलं. म्हणून मग ते म्हणे तुम्ही पण करा म्हणे, तो आमच्यासारखं तुम्हीच ना करा म्हणून म्हणे शेवटचंच लग्न आहे तुझी प्री वेडिंग करून घेऊ म्हणे आपण. म्हणून त्याच्यामुळे मग आम्ही नंतर तो प्लॅन pre-wedding म्हणजे हे फोटो plan. काढल्यानंतर आमचा प्लॅन झाला की प्री वेडिंग करायचं. गाईज माझ्याकडे थोडे फनी फोटो यांच्याकडे अजिबात नाही फनी फोटो नाही, कारण मी काढत असते, मला कधी पण माझ्याकडे आहे, मी दाखवत नाही. नाही एवढे पण बरं, फनी ठीक आहे. आता पुढचा फोटो पाहिजे हा, मग चालेल. परत पण मी तुमचे कधी पण असे फनीच फोटो येते माझ्याचे, तुम्ही कधी काम करताना आम्ही काहीतरी काहीतरी करत राहतो. काहीतरी माझा- उद्धट चालू असते, त्याच्यामुळे अजून तर नाही होते पण मी थोडे कमीच घेतले. तर इथं ह्या फोटोत काय झालं होतं, यांनी माझी पर्स उचलली आणि यांना पर्स मध्ये जेवढे पण क्लच सापडले ना माझे, एवढे पण त्यांनी डोक्याला लावले. म्हणे कसं वाटतं पाहतो तुम्ही लावता म्हणे. यांनी जेवढे 3-4 क्लच सापडले ना तेवढे पण त्यांनी डोक्याला लावून घेतले होते. आणि असे माझे लई फोटो आहेत. म्हणून म्हणे का माझा फोटो काढ, म्हणून मी त्यांचा हा फोटो म्हणजे काढला. मी असं म्हणजे कधी मम्मीचे सगळे दागिने घालून काढलेले हा photo. यांना साडी घालून परत दागिने घालून कानातले photo घालून काढले. फोटो काढलेले. परत मम्मीची एक साडी मला आवडली ती साडी घालून फोटो काढलेले. असे थोडे थोडे पण एवढं. फनी गोष्टी करत राहतो मी कधी कधी, त्याच्यामुळे चान्स भेटतो काढायचा. चोरून चोरून चॉकलेट खात होती अशी एकदम नाही का लाडात येऊन एकदम असं हे लहान मला- पोरगं कसं भिंतीच्या मागे लपून खात होतं तसं चॉकलेट खात होतं. तुम्ही मला काहीतरी बोलले होते तिथं, त्याच्यामुळे मी अशी त्या भिंतीला हे करून मी ते चॉकलेट खात होते. मला नाही आठवते काय बोललो होतो. मला पण नाही आठवते, पण काहीतरी हे मला बोलले होते, त्याच्यामुळे मी त्या भिंतीजवळ जाऊन असं चॉकलेट खात होते. हा फोटो बघा गाईस, आणि याच्या मागची स्टोरी काहीतरी वेगळीच आहे. या फोटोत आम्ही तुम्हाला एकदम रोमॅन्टिक वाटत असन, एकदम असं नाही का छान वाटत असन याच्याकडे पाहून की यार किती खुशी आहे इथं. पण आमची किती जिरली होती ना हे आम्हालाच माहिती, कारण झालं असं सगळं फोटोशूट झालं, आम्हाला याची काही आयडियाच नव्हती. आणि ते काय असतं त्याला? हा, ड्राय आईस. तर तो फोटोग्राफरची ही आयडिया. फोटोग्राफरची आयडिया होती, याचं आम्हाला काहीच माहित नव्हतं. आणि फोटोग्राफरनी काय केलं, शेवट आमचं सगळं फोटोशूट झाल्यानंतर शेवट तो ड्राय आईस आणला म्हणे की आपण तुमचे पाण्यातले शॉर्ट्स घेऊ अजून भारी भारी. आम्हाला हे काहीच माहित नाही. आणि त्या ड्राय आईस टाकला आणि आम्हाला बसवलं पाण्यात. बापरे, एकतर थंडीचे दिवस होते, आम्हाला असं झालं ना कुठून प्री वेडिंग केली आम्ही कुठून नाही, इतकं आम्ही म्हणजे असं पाणी होतं ते प्री वेडिंग गंगापूर डॅमचं बॅकवॉटरचं पाणी होतं. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडीशी किती थंडी थंडीच राहते होती. नाशिकला ती तुम्हाला माहिती. आणि संध्याकाळी ते पाणी इतकं गार होईल होतं आणि ते फोटोग्राफरनी बळच आम्हाला त्याच्यात बळच उतरवलं. आम्हाला आणि त्याच्यात त्याच्यात आम्ही बस- आमचे म्हणजे ना ते फोटो पण आहे ना फक्त 2-3 फोटो चांगले आले असन त्याच्यात, त्याने जे त्याच्यात काढले मी असं ना अरे तडतड आम्ही म्हणजे ब्लॉग मध्ये पण आहे दादाचे, आम्ही पूर्ण गारटलेलो होतो. नंतर कपडे बदलले ना तरी पण आम्ही इतकं गारटलेलो होतो की आम्हाला असं वाटलं की कुठून आपण ही प्री वेडिंगची आयडिया केली आणि का प्री वेडिंग केली, असं झालं होतं. डेंजर झालं. आणि आमच्या सोबत जे लोक नेले होते सगळे त्यांनी त्यांना आम्हाला तर लय एन्जॉय मजा- केलं, त्यांना तर लय मजा त्यांनी आली. हे सगळे एन्जॉय केलं. तर गाईस अशी होती आमची फोटोज आणि त्याच्या मागची मेमोरीज. बरेचसे फोटो याच्यामध्ये फिल्टर करायला लागले. बरेचसे. थोडेसे जरा खालच्या पातळीचे पण फोटो होते आणि तुम्हाला फनी नसते वाटले असे म्हणजे पण अजून होते. काही सिलेक्ट केले फोटो तिथे आम्ही घेतले पण म्हणजे व्हिडिओ मी- मला वाटतं भरपूर मोठा झाला आणि हा. ठीक आहे तुम्ही पण बोर होऊन जाशाल अजून तितकंच आमचे फोटो पाशाल ना, त्यामुळे ठीक आहे म्हटलं एवढेच फोटो घेऊ. आणि आणि तुम्हाला मी का फोटो चूज केले हिचे फोटो पाहिले असतील तुम्ही सगळे असे दर्जाने. कोणाची फोटो जास्त चांगली होती, कोणी चूज केलेले फोटो जास्त चांगले होते ते पण तुम्ही सांगा कमेंट करून. आणि मी का चूज केले होते कारण मला हिण्याची कॉन्सेप्ट सांगितली होती, त्याच्यामध्ये मेमरीज आणि जुने मेमरीज वगैरे त्याच्या Memories रिलेटेड वगैरे. काढले होते. हिनं सगळे धुणे भांडे काढले डायरेक्ट. Memories झाल्या त्या. ते काही पण असू, त्याच्या मागे काहीतरी memories आहे ना. व्हिडिओ बंद झाल्यानंतर त्याचा हिशोब घेतला जाईल guys. ठीक आहे मग. मी यांना म्हटलीच नव्हती ना की तुम्ही माझे चांगले फोटो घ्या की काय, यांची मर्जी होती ना, त्याच्या मागे काहीतरी मेमरीज होती ना, म्हणून मी ते फोटो आणि आम्हाला ज्या विषयावरती निबंध लिहायला लावला ना आम्ही त्याच्यावरतीच लिहित. आम्ही चांगलं आम्ही साऱ्या धुण्यात पसारा मांडून नाही लिहित असतो. निबंध म्हणून मोठाच आम्ही- लिहावं लागतं. म्हणून आम्ही ते फोटो चूज केले. बट ठीक आहे तर ठीक आहे guys. गाईस, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि अजून पण तुम्ही नवीन नवीन आयडिया शेअर करू शकता. तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहिजे हे तुम्ही शेअर करू शकता. आम्ही नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाऊ. असं सॅटर्डे संडे यांना वेळ असतो त्यामुळं असं बनवता येतो तो व्हिडिओ. तर तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं ना? व्हिडिओची कॉन्सेप्ट छान वाटली, पण ते व्हिडिओ मी चूज केले होते नाही ना, फोटो चूज केले होते त्यामुळे वाटलं ते मी मुद्दाम चूज केले. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.